नमस्कार. एक छोटीशी कविता करण्याचा प्रयत्न आज मी केलाय. खरं तर मी करत असते मधून पण कधी कधी चांगली होते, कधी वाईट होते. तर लिहिते मी किती किती, लिहिते मी किती किती, तरी असते मनात भीती. लिहिते मी किती किती, तरी असते मनात भीती. काय कुणास आवडेल किती, काय कुणास आवडेल किती, याची नाही अजिबात शाश्वती. आजच्या दिवशी मला हेच सांगावंसं वाटतं की संकेत आज मी देते इति, लेखक आले आपल्या भेटी. कोण आहेत ते? तर प्रसिद्ध लेखक किरण येले आज आपल्याबरोबर गप्पा मारायला इकडे आलेले आहेत. त्यांचे नुकतंच एक पुस्तक आहे, ते आहे तिसरा डोळा या शीर्षकाचं. ते प्रसिद्ध झालं आहे. त्याशिवाय त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपट लेखन देखील केलेलं आहे. तर त्यांचं आपण कार्यक्रमात स्वागत करूया. सर, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि खरं तर मला असं वाटतं काय मी स्वागत करावं किंवा गंभीररित्या करू की खूप खूप मनापासून करू, असं आभार मानू, काय करू मला कळत नाही. पहिली प्रस्तावना वाचूनच मला इतकं भरून आलं, कारण शब्द साधे सोपे आहे पण अगदी मनाला भिडणारे आहे. आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं की कविताही वाचल्या तुमच्या, त्यातून देखील म्हणा किंवा प्रसंग जे कथांचे आहे ते वाचलं, तेव्हा देखील मला हेच वाटलं की सुंदर वगैरे सगळं ठीक आहे, पण खूप इंटरेस्टिंग. पहिल्या वाक्यानंतर दुसरं वाक्य काय याची उत्सुकता वाचकाला होते. आणि खूप सुंदर लिखाण. तर आज तुमच्या लिखाणाबद्दलच आपण बोलणार आहोत. पहिले याच पुस्तकापासून सुरू करूया, तिसरा डोळा. तर आणि त्याच्यावर जे चित्र काढलेलं आहे शंकराचं आणि मला वाटतं त्याची आई पार्वती. तर या सगळ्या मागे काय संकल्पना आणि तिसरा डोळा म्हणजे काय? डोळा म्हणजे डोळाच आहे, तिसरा डोळा असा. पण तो एक जो मुलगा आहे मुखपृष्ठावर दिलेला आहे, त्या मुलाचं नाव महादू आहे. अच्छा. आणि तो बोलण्यात लहानपणी आपण बोबडे बोलतो ना, तसं लहानपणापासून तो डोळा म्हणतो तो. आणि ते इतकं सगळ्यांना आवडतं आणि त्यालाही आवडतं की तो शंकराला तो मित्र समजत असतो. शंकराची प्रचंड त्याची भक्ती असते. आणि म्हणून त्याला जेव्हा जत्रेमध्ये शंकर होण्याची पाळी येते किंवा शंकर आई सांगते त्याचं की तू या जत्रेत शंकराचं सोंग घेऊन नाचायचं, तर त्याच्यासाठी ती इतकी मोठी गोष्ट असते शंकर होणं. कारण तो देवाला शंकराला मित्र मानत असतो किंवा तो महादेव मानत असतो. तो त्याला शंकराला नुसतं शंकर असं म्हटलं तरी त्याला राग यायचा. कोणी त्याला भगवानच म्हणायला पाहिजे किंवा महादेव असं म्हणायला पाहिजे, आदराने म्हणायचं असं. आणि मग तो त्याच्यासाठी तो पैसे कमवण्याचा मार्ग नसतो. तो शंकर होणं ही शंकराची शक्ती अंगात भिनवणं असतं. आणि मग तो आईला सांगतो की तिसरा डोळा काढा. आणि मग रात्री त्याला शंकर भगवान येऊन स्वप्नात तिसरा डोळा देतो. स्वप्नात की तुला तिसरा डोळा मी दिलेला आहे, ते शक्ती देतो असं वाटतं. आणि त्याला वाटतं की आता माझ्याकडे तिसरा डोळा आलेला, आता जत्रेमध्ये जे काही वाईट गोष्ट आहेत त्या मी नाश करू शकतो. आणि अशी वेळ येते की एक प्रसंग घडतो आणि त्याला वाटतं का तर तिसरा डोळा उघडायला पाहिजे. आणि तो उघडण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं ते समोरचं वाईट जे आहे ते जळून जाईल, पण ते नाही जळत. म्हणजे त्याची भावडी आशा जी असते ती नाही होत. ती अशी कथा आहे. आणि तो नेहमी म्हणजे त्याच्या वडिलांना पण तो जगल्या नाव असतो, तो नावाने जगड्या हाक मारत असतो. ते असं सगळं वाचकांना आवडतं आहे रोज. पण प्रस्तावनेत जसं मी थोडं वाचलं त्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देणारी अनेक लोक तुमच्या आसपास होती, ज्यांची नावं तुम्ही आणि घटना खूप हादरण्यासारख्या आहेत म्हणता येईल. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे कसं तुम्ही इन्स्पिरेशन कसं घेतलं या एकूणच लिखाणाबद्दल इन्स्पिरेशन म्हणजे आसपास ज्या घटना घडत होत्या ना. म्हणजे लहानपणापासून मी काही पूर्वीपासून लेखक वगैरे नव्हतो आणि आता पण मी काही मानत नाही लेखक. ते एक त्या काळाची एक क्रिया असते असं मला वाटतं. ते प्रतीक्षित क्रिया म्हणतो मी. ते असंच काहीतरी दिसतं आणि मग आपल्याला वाटतं की लिहावंसं. त्या क्षणापुरता मला वाटतं मी लेखक असतो किंवा कवी असतो किंवा नाटककार असतो. सर, हे खरंच मला खूप आवडलं की त्या क्षणापुरतं. कारण असं होतं आपल्याला की डोक्यात आपल्या काही कल्पना आली आणि त्याच्यानंतर ती त्यावेळी लिहिली नाही तर कदाचित तेवढी चांगली आपल्याला लिहिता येत. खरंच असतं. कारण मला म्हणजे खूप जण असं 24 तास कवी आणि लेखकपणाची झूल वावरत असतात किंवा
प्राध्यापक माझा एक मित्र काल परवा भेटला, तो म्हणाला की आमच्याकडे पण असंच आहे, प्राध्यापक पण म्हणजे त्यांना केस करतानाला जायचं असेल तर ते फोन करतात, हां रिकामी आहे का जागा, तर मग येतो. म्हणजे अरे तू जाऊन बस, असं त्यांचं म्हणणं असतं की जाऊन बस, तिथे इतरांप्रमाणे तुझं पण नंबर लागेल. तर असं नसावं मला वाटतं, की आपण माणूस असतो. आणि मी ते चाळीत राहिलो असल्यामुळे आपण त्या प्रश्नाकडे मी उत्तर येतो की ते सगळं मला दिसत होतं. म्हणजे ते माणूस पण दिसत होतो, आसपासच्या घटना दिसत होतं. भांडुपला मी चाळीत राहायचो, शांती कुटीर चाळीमध्ये, आणि खूप माणूस पण तिथे होतं, म्हणजे आजही आहे. आणि तिथे जगण्याचा जो लढा होता तो सकाळी नळावरच्या रांगेतून सुरू व्हायचा. रात्री आम्ही त्या बादल्या लावायचो, उद्या सकाळी पाणी येणार 5 वाजता म्हणून. आणि सकाळी पहिलं पाणी आलं की तिथे मग भांडणं व्हायची, माझा पहिला नंबर होता, मागे कसा गेला, असं थोड्या गमती व्हायच्या, पण गंभीरपणे भांडणं पण व्हायचे. आणि तो संध्याकाळपर्यंत लढा सुरू असायचा. त्या काळात मी काही लिहित नव्हतो, पण ते कदाचित ते रिसीव्ह होत गेलं असावं, त्याचं रेकॉर्डिंग होत गेलं असावं. आणि मग जेव्हा एक लिहिण्याचं तंत्र मला समजलं खूप वाचल्यानंतर, तर आणि मग ते सगळं या कथांमध्ये आलं असावं. ते लोकांना आपलं वाटतं, कारण ते त्यांचं जगणं आहे, ते फक्त मी लिहितोय म्हणून. पण तुम्ही म्हणजे तुमच्या आसपास जी मंडळी आहेत, तर जसं तुमची एक मैत्रीण जिच्याकडे आय कार्ड नव्हतं आणि ज्या काय घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या, त्यामुळे एखाद्या स्त्रीला वाटू शकतं की आपलं अस्तित्व आहे की नाही. किंवा तुमचा जो मित्र बब्या म्हणून, तर 2 रोचक व्यक्तिमत्व वेगवेगळे, म्हणजे एकीकडे ते पुस्तक वाचन अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं वाचतायत, दुसरीकडे मारामारीत देखील करतायत, फक्त आपल्या क्षेत्रात नाही. असे तुम्हाला आयुष्यभरात अनेक लोक भेटले असतील, तर त्यांच्याकडून तुम्हाला खरंच एवढं स्फुरण मिळतं की आपण लिहावं? हो, म्हणजे अशीच माणसं असतात. म्हणजे मला वाटतं की माझ्या कथांमध्ये किंवा कवितांमध्ये तेच माणसं आलेली आहेत जी रस्त्यावरची आहेत, ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही, ज्यांच्यावर अजूनपर्यंत प्रकाशझोत पडलेलं नाही, फोकस नाही पडलं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या माणसांचं जगणं पुढे यायला हवं, यांची वेदना पुढे यायला हवं. अजून गप्पा सरांशी होतीलच, त्यांच्या लिखाणाबद्दल करूया, पण आता एका विश्रांतीची वेळ, छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, बघत राहा नमस्कार मंडळी. ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर आपण पाहत आहात. प्रसिद्ध लेखक किरण येले आज आपल्याबरोबर इकडे गप्पा करतायत. त्यांच्याशी गप्पांना परत सुरुवात करूया. सर, तुम्ही अनेक पुस्तकं जी लिहिलेली आहेत त्यामध्ये बाईच्या कविता हे पुस्तक देखील आहे. त्यामध्ये बाई हे केंद्रीय बिंदू म्हणता येईल ते आहे आणि तिच्या अवतीभोवती असलेल्या त्या कविता आहेत. तर या कवितांविषयी मला प्रश्न विचारायचा आहे, किंवा तुम्ही एखादी कविता पण मला सादर करून दाखवली प्रेक्षकांना तर खूप छान वाटेल. पण त्याआधी मला असं एक प्रश्न वाटतो की पहिलं लिखाण तुम्ही कधी सुरू केलं, की हां आता मी लेखक झालं, तसं तर तुम्ही म्हणे की क्षणिक आहे ते, पण तरी असं कधी वाटलं की हां मी आता पहिलं प्रोफेशनली लिहिण्याचं काम केलं? अच्छा, नाही, म्हणजे मला अजूनही वाटतं की मी पहिलं म्हणजे कागद समोर येतो तेव्हा मला प्रचंड भीती वाटते, म्हणजे खरंच सांगायचं तर. कारण अजूनही मी स्वतःला लेखक मानत नाही, किंवा नाही, जे येतं ते त्या काळापुरतं, असं मग असे सांगितलं तसं. आणि त्यामुळे अजूनही मी लिहितो तेव्हा लिहून झाल्यावर किंवा नवीन लिहिण्याआधी असं वाटतं की मी खरंच लिहू शकेन का, हे हा कॉन्फिडन्स नसतो. आणि लिहायला सुरुवात करतो आणि मग आपण त्या कधीतरी ट्रान्समध्ये जातो आणि मग ते येत जातं. त्यामुळे असं काही नाही प्रोफेशनल की आता मला येते आणि असं नाही वाटत मला अजूनही. आणि त्या काळात आणि खूप म्हणजे इतकं लिहिलं आहे, पण त्यापेक्षा 4-4, 5-5 पट मी फाडलेले आहे. आणि लहानपणी किंवा टीनेज पासून पण देखील आय थिंक तुम्ही लिहायचं नाही? नाही, अजिबात नाही. म्हणजे कॉलेजमध्ये पण नाही. कॉलेजमध्ये मित्रांचे काही अफेअर्स त्यांच्या प्रेयसींना लिहून देण्यासाठी मी पत्र लिहिली आणि तेव्हा त्यांना आवडू लागले आणि तेव्हा मला वाटलं की हां कोणाला तरी आवडतं म्हणजे आपण बरं लिहितोय काहीतरी. आणि मग तेच काम लागून गेलं पत्र लिहिण्याचं. त्यातून थोडं थोडं लिहायला सुरुवात झाली. मग कविता वाचायला सुरुवात झाली. पाडगावकर, ग्रेस आणि हे सगळे. आणि उर्दू मुशायरे मी पाहायचो, दूरदर्शनवर असायचे त्यावेळी. मला आठवते होळीच्या आदल्या रात्री असायचे आणि खूप सुंदर असायचे मुशायरे ते. हां, तर ते मी आवर्जून पाहायचो.
आणि पाडगावकर यांच्या सगळ्यांच्या हिंदी वगैरे इंग्लिश कविता मी कुठे मिळतील तिथे डायरीत लिहून ठेवायचो आणि पुन्हा पुन्हा वाचायचो. त्या डायऱ्या आजही आहे. आणि त्यामुळे मग कवितेची ओळख होत घेतली, कविता जवळ येत गेली आणि मग कधीतरी कविता येऊ लागल्या. आणि त्या कविता मग अरुण म्हात्रे वगैरे यांना आवडल्या, त्यांनी ऐकल्या, त्यांनी महाराष्ट्रभर पसरवल्या. आणि मस्त मस्त. तर सर आता एखादी कविता जर जरूर ऐकू शकलो मी तर. सुरमई नावाची कविता वाचतो की तुम्हाला सुरमई माहीत आहे का? तुम्हाला सुरमई माहीत आहे का? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही. पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की. म्हणजे तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिचा मांसलपणा, सगळंच. आता आणखी काही विचारलं तर तुम्ही सांगालही काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. एखाद्या पार्टीत तिला कसं सर्व करावं ते, किंवा खाण्यापूर्वी तिला कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून सुरमईविषयी तुम्हाला सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही. तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर होणारी सुरमईची उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहीत नाही. एक सांगतो, रागवू नका. तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही बाबतीत तुम्हाला बाईची फक्त चव माहीत आहे, बाई नाही. बापरे. अशा कविता. पण खरं हे समाजात कुठेतरी असं घडत असतं आणि ते बघूनच जसं तुम्ही म्हणाले किंवा इतरही लेखक कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी दिसतं आणि त्या दिसण्यातूनच एखादा प्रसंग निर्माण होतो किंवा आपल्या भावना जागृत होतात आणि आपण लिहितो. सर, चौथ्यांच्या कविता हे देखील तुमचं पहिलं पुस्तक, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण त्यामध्ये तुम्ही कामगार जी मंडळी आहेत, लोक आहेत, त्यांच्याबद्दल कविता केल्या आहे. तर एवढ्या कविता एकाच गटाबद्दल करणं आणि त्यात भिन्नता ठेवणं हे कसं जमलं किंवा कठीण असतं? बेसिकली माझा जॉनर तो आहे. मी कथा पण त्याच, हे तिसरा डोळा त्याच्यातला आहे. त्यामुळे मी म्हटलं तिथे होतो, भांडूपमध्ये होतो आणि तेव्हाची सुरुवात झाली. त्यामुळे ते सगळे तिथे कामगार, आसपास सगळं कामगार विभागात मी राहत होतो. त्यामुळे त्या सगळ्या कविता तिथून आल्या होत्या. कुसुमाकार प्रकाशन, श्याम पेंढारी प्रकाशक आहेत, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यातली कविता खूप चांगल्या गेल्या. एक आम्ही चिल्लर नावाची कविता, ती 23 भाषा, भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आणि अरुण म्हात्रे आणि यांनी खूप ते संमेलनातून पसरवली. त्यामुळे किरण येले सगळ्यांना माहीत झालं. पण पसरवली त्याचं कारण हेच आहे की ती तेवढी सुंदर किंवा त्या स्तराची असते की लोकांना आवडते, त्यांच्या मनाला भिडते. त्यामुळे असं वाटतं की नाही, आपण शेअर करावी, लोकांपर्यंत ती पोचवावी. आणि सर, मला असं वाटलं की तुमचं जे एकूण लिखाण आहे किंवा हायलाइटेड लिखाण जे मी पाहिलं, त्यामध्ये असं वाटलं की तुम्ही सादत हसन मंटो यांच्याकडून बरीच प्रेरणा घेतली किंवा तुम्ही त्यांना एक खूप आपल्या जवळचं मानता किंवा असं त्यांना बघून तुम्ही तुमचं लिखाण करण्याचा प्रयत्न करता. तर असं आहे का, किंवा त्यांच्याकडून तुम्ही खूप प्रभावित झालेले आहेत, असं काय म्हणाल? खूप चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे मी पूर्वी कविता लिहित होतो आणि तेव्हा कथा किंवा नाटक वगैरे असं काही लिहिलं नव्हतं. आणि प्रथम जेव्हा एक पुस्तक माझ्याकडे आलं, सादत हसन मंटोचं, आणि ते पुस्तक वाचून मी हादरून गेलो. म्हणजे त्या काळातला लेखक, विद्रोह करणारा लेखक, सगळ्या धर्म आणि यांना धुडकावून लावणारा, त्यातल्या धर्मांना नाही, धर्मातल्या वाईट अवडंबरांना, चालीरीतींना, वाईट चालीरीतींना धुडकावून लावणारा लेखक म्हणजे कबीर, तुकाराम आणि कबीर यांच्यानंतर मी असं पाहिलं होतं. आणि लेखक म्हणून तो इतका प्रगल्भ होता की जे आपल्याला पाहिजे होतं तो मांडत होता.
जे बाकी इतर लोक म्हणू शकत नव्हते, सांगू शकत सांगू नव्हते शकत कदाचित. नव्हते. म्हणजे त्या- तो काळ तर हो. खूपच म्हणजे खरंय, खरंय. त्या काळात तू इतक्या त्या चालीरीती आणि धार्मिक भावना एकदम कट्टरतेच्या होत्या. त्या काळात तो हे मांडत होता आणि ते त्याचा एक तो कथासंग्रह वाचून त्यातली एक कथा मला खूप अस्वस्थ करत होती. टोबा टेक्सिंग नावाची कथा होती आणि खोलदो नावाची. तर ह्या कथा मी वाचल्या आणि ते पुस्तकच संपूर्ण हादरवून टाकणार होतं, पण ती कथा मी 70 ते 80 वेळा वाचली. 2-2.5 पानाची कथा आहे ती, छोटीशी कथा आहे. टोबा टेक्सिंग त्या एका वेड्याच्या इस्पितळातली कथा आहे ती. अच्छा. वेड्याच्या इस्पितळात सगळे कथा वेडे आहेत हां. आणि हुकुमनामा निघतो हिंदू मुस्लिम फाळणीचा. आणि मग ते सगळे आधी एकत्र राहतात, हिंदू मुस्लिम वेडेच आहेत पण एकत्र राहतात. आणि मग हुकुमनामा निघाल्यावर त्यांना कळतं की सांगितलं जातं की उद्या तुम्ही हिंदू इथले जाणार आहेत आणि मुसलमान फक्त राहणार. हा हुकुमनामा आल्यावर जे काही ड्रामा घडतो ती कथा आहे. तर ती वाचून मी अस्वस्थ झालो आणि मग मी खूप वेळा वाचल्यानंतर मित्राला म्हटलं, यार मला वेड्यांच्या इस्पितळात बघायचं आहे, जायचं आहे. मग तो म्हणाला चल जाऊ. आणि मग आम्ही गेलो. कसाबसा ते ओळखी अनोळखी असं सांगून वगैरे प्रवेश मिळवला आणि एक 10-15 मिनिटांनंतर तो मित्र अस्वस्थ झाला. तो म्हणाला मी इथे नाही थांबू शकत आता, मी निघतो, तू येतोयस का? तर मी म्हटलं नाही, मी थांबतो इथे, मी संध्याकाळपर्यंत असेन, तू या वेळेला मला घ्यायला ये. बाईकवरून तो यायचा. आणि तो संध्याकाळी आला. मग त्याच्या घरी गेलो आम्ही. त्याचं बॅचलर होता तो, त्यामुळे तिथे राहिलो. आम्ही डिस्कस केलं की काय काय मी पाहिलं वगैरे. आणि नंतर मी दर शनिवार रविवार तिथे जायचो. असं एक 2-2.5 महिने मी तिथे जात राहतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि ते अस्वस्थ पण मला माहीत नव्हतं मी कशासाठी जातोय, का पाहतोय किंवा मला लिहायचं आहे की काय, असं काही नव्हतं. मला फक्त ते नोट करायचं होतं त्याच्या कथेमध्ये आणि इथे काय आहे ते. आणि मग एका रात्री आलो, एका संध्याकाळी आलो आणि मी रात्रभर जे लिहित होतो ते माझं पहिलं नाटक होतं, जलगई पतंगी नावाचं, जे या मंटोच्या 2 कथा क्लब करून केलं होतं. त्यावर ॲडॉप्शन होतं ते, खोलदो आणि टोबा टेक्सिंग. आणि त्याला राज्यसंहितेचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला. राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट संहिता असा पुरस्कार मिळाला. आणि ते नाटक खूप चांगलं झालं होतं खरंच. आणि मला पण असं वाटतं की इतकं कठीण, म्हणजे त्या गोष्टींबद्दल असं पण होत नाही ना की आपण लिहितोय, सत्यता त्याची तशीच ठेवायला हवी. या सगळ्या गोष्टी पण लेखकाला लक्षात ठेवाव्या लागतात. आता आपण कुठून सत्यतेपासून थोडंसं फिक्शनकडे येऊया. तुम्ही मालिका ज्या लिहिल्या आहेत, अस्मिता किंवा लक्ष्य, या क्राईम सिरीज म्हणता येतील, आणि त्याबरोबर मन उधाण वाऱ्याचे किंवा शुभंकरोती, या पारिवारिक ड्रामा आपण सगळे मिळून बघू शकतो अशा. तर हे लेखन कसं काय मिळालं किंवा काम मिळवणं इंडस्ट्रीमध्ये सोपं वाटलं की कठीण होतं तुमच्यासाठी? नाही, मला कधी खरं तर सिरियल वगैरे लिहायची नव्हती. अच्छा. हां, म्हणजे माझं हेच नाटक वाचून चिन्मयने वाचलं, चिन्मय मांडलेकरनी. अच्छा, बरं. आणि त्यासाठी त्याला धन्यवाद की त्याच्यामुळे मी इथे आलो. त्यांनी एक वाचलं, शुभंकरोती सिरियल काम त्याच्याकडे होतं आणि त्याने नाटक वाचल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला असिस्ट किंवा मला माझ्यावर को रायटर म्हणून काम कराल का? तर मी म्हटलं हे सिरियल वगैरे मी नाही लिहित तुम्हाला. तर म्हटलं ते सासू सुना वगैरे वगैरे असं. तो म्हणाला चांगले रायटर इथे असतील ना तर चांगलं काम होईल. म्हणजे एखादं तुम्ही म्हणाल की हे वाईट आहे तर तिथे कोणीतरी जाऊन ते चांगलं काम करायला हवं ना. तर त्यामुळे त्याचं ते खूप वाक्य मला आवडलं की त्यामुळे चांगल्या लोकांनी, जास्त लोकांनी इथे यायला पाहिजे. जी लोक वाचतात, जे लोक विचार करतात, जे लोक विचार करून वाचून सगळं लिहितात ना, अशा लोकांनी इथे यायला पाहिजे. आणि म्हणून मग ती शुभंकरोती सिरियल जे तो करणार होता काम त्यांनी मला दिलं. आणि प्रोड्युसर संगीत दादा होते, संगीत कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी पटकथा लेखक होते. आणि तेव्हा मी संवाद लिहायला सुरुवात केली आणि मग त्यातून मग मन उधाण वाऱ्याचे पण संवाद आणि नंतर मग स्क्रीन प्ले वगैरे असं. त्या लिखाणाच्या काही आठवणी किंवा किस्से आहेत का, अशा गमतीशीर, मजेदार? तुम्ही कदाचित कधी शूटवर गेले असाल किंवा अशा काही घटना आठवणीत आहेत? खूपच आठवण आहेत त्याच्या. म्हणजे ती सिरियलच खूप सुंदर होती ती, किंवा एकूणच म्हणजे त्या सिरियलचे पण आहेत. म्हणजे तो माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे आणि पहिल्याच दिवशी असं झालं की थोडा वेळ असतो ना,
की बँक असते, एपिसोडची बँक असते वगैरे वगैरे असते. आणि एका सकाळी मला पहिलाच सीन होता, शॉट होता आणि संगीत दादांनी म्हणाले की तू आताच्या आता इथे ये मग आयलँडला बीचवर आणि एक सीन अर्जंट लिहायचा आहे आणि तो शूट कॅमेरा सगळे लागलेले आहेत आणि माझी पहिला दिवस होता आणि शूटवर त्यांचा पहिला दिवस होता सगळ्यांचा पहिला. आणि माझा तर खूपच पहिला, मी नवीनच होतो ना त्या, की हा सीन आत्ताच्या आत्ता इथे कॅमेरा लागलेत, आत्ता मला लिहून द्या, हा नवीन सीन क्रिएट केला आहे आपण. आणि तेव्हा ती परीक्षा होती, म्हणजे त्याचा स्क्रीन प्लेमध्ये तो सीन नव्हता आणि फक्त त्यांनी सांगितलं की असं असं आहे, मुलगा रागीट आहे, उमेश कामत होता आणि मुलगी प्रिया बापट होती. त्यांचं ते दोघे खेळत आहेत बीचवर आणि ते दोघांचं एकत्र येतं, क्लॅश होतं त्यांचं, अनोळखी आहेत आणि पहिला तिथे झगडा सुरू होतो, टसल सुरू होते. हा सीन आता मला डायरेक्ट तू डायलॉगमध्ये लिहून दे. आता माझ्यासाठी ते कठीण होतं आणि तिथे सगळे कॅमेरे लागले होते आणि मी म्हटलं कसं काय करू, पण ते लिहायला सुरुवात केली आणि व्हॅनिटीमध्ये बसून अगदी एक 10 मिनिटात लिहिलं आणि तो त्यांना प्रचंड आवडलं. ते म्हणाले की यार हे मला वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर लिहिशील आणि मी म्हटलं मला पण वाटलं नव्हतं. अशा गमती जमती आहेत. खरंय. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात या गमती जमतींमुळेच कुठेतरी आयुष्य आपलं सुंदरही होत असतं. अजून आठवणीं बरोबर आपण सरांशी गप्पा करूया, पण आता एका विश्रांतीची वेळ, छोटासा ब्रेक, कुठेच जाऊ नका, बघत राहा नमस्कार मंडळी. ब्रेक संपला आणि परत आलो आहोत भेटीला नमस्कार मंडळी कार्यक्रम घेऊन. किरण येले हे प्रसिद्ध लेखक आज आपल्याबरोबर इकडे आहेत. आणि सर, मालिकांबद्दल बोलत होतो ज्या तुम्ही लिहिल्या आहे किंवा संवाद लेखन केलं आहे, स्क्रीन प्ले. तर सावित्री ज्योती याचं देखील आत्ता सध्या सुरू आहे, ही मालिका सुरू आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना, काय विशिष्ट वाटलं तुम्हाला किंवा वाटतंय आत्ता? खूप महत्त्वाची मालिका, म्हणजे माझ्या आयुष्यातली मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची मालिका मी आता लिहितो. सावित्री ज्योती म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहेत आपल्या समोर की ते त्या पडद्यावर, छोट्याशा पडद्यावर बसवणं ही कठीण गोष्ट आहे. आणि हे चॅलेंज, हे आव्हान स्वीकारलं दशमी क्रिएशन्स, त्यांचे नितीन वैद्य, अपर्णा पाडगावकर यांनी, आणि ते सोनी चॅनलने ते ॲक्सेप्ट केलं. अजय भाळवणकर आणि अमित भंडारी हे सगळे कामाला लागले आणि इतका रिसर्च केलेला आहे. हरी नरके, प्राध्यापक डॉक्टर हरी नरके आहेत, ते रिसर्च हेडची टीम आहेत, ते संशोधक. आणि मग त्याचं स्क्रीन प्ले लिहिताना मला पुन्हा एकदा सावित्रीबाईंचं ते सगळं काम आणि ते सगळं पट असं पाहताना, ज्योतिराव फुलेंचा वगैरे लहानपणापासून ते इतकं गमतीशीर होते, लोकांना खूप आवडतं ते. आणि परत परत आपण त्याबद्दल कधी कधी थोडा रिसर्च करावा लागला तर वाचतो, त्यामुळे आपल्याला परत एकदा ती माहिती गिरवल्या जाते, पुन्हा उजळणी, पुन्हा काही नव्याने संदर्भ, जी काही पुस्तकं वाचलेली नसतात आपण, ती पुन्हा वाचली जातात. त्यामुळे ते खूप मजेदार काम होतं आणि चांगलं होतं, छान वाटतंय. पण मग आता या सगळ्या एकूण जो प्रवास आहे त्यामध्ये मला हे चित्रपट लिखाण म्हणा किंवा आता मालिकांमध्ये तर कसं रोजचं एक नवीन एपिसोड किंवा रोज 2-3 एपिसोड देखील आपल्याला द्यावे लागतात लिहून. मग आपला वेळ हा आपला असतो का, असं वाटतं का तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये? हां, नाही असतो. मला असं वाटतं की तुम्ही एक डेडिकेशन करून काम घेतलं की आणि भाराभार काम घेतली नाहीत तर मला वाटतं की ते फोकस ठेवलं की मला एक, आणि त्यामुळे मी एका वेळी एकच काम करतो, मी खूप कामं नाही घेत. त्यामुळे मला वाटतं त्यावर फोकस राहतो, त्यावर अभ्यास राहतो आणि पैसे तर मला नोकरीतून मिळत असतात, पण हा माझा पॅशन आहे, हे मला हे काम चांगलं करायचं आहे. आणि मला असं वाटतं की याच्यातून मी खूप शिकतो. जसं लेखकांना आमच्याकडे काय होतं की एक कलाकृती लिहितो आपण आयुष्यभर आणि मग त्या कलाकृतीवर जगण्याचा प्रघात आहे, तसं नाही होती ते. मला आज एपिसोड लिहिला, मी ते शिकलो इथून की आज एपिसोड लिहिला मी की तो उद्या मरणार आहे, मला पुन्हा नव्याने लिहायचं तर चांगलंच लिहायचं आहे. असं नाही होणार की एक बाईच्या कविता, एकदा बाईच्या कविता लिहिल्या आणि आयुष्यभर मी त्या, नाही, मला कळतं की बाईच्या कविता नंतर जे लिहिन ते तितक्याच ताकदीचं असायला पाहिजे, नाहीतर बाईच्या कवितावर जगू शकत नाही मी, हे मला याच्यातून लिहिलं. आणि असंही होतं की लेखक एकदा जर म्हटल्यावर किंवा ती छाप पडल्यावर एक पुस्तक आलं आणि त्यानंतर खूप तुम्ही काहीच लिहिलं नाही, म्हणजे सातत्याने काही ना काही लिखाण हे सुद्धा जरुरी असतं. म्हणजे आपण प्रोफेशनल, यामध्ये थोडं मला आय डिफर हिअर,
की मला असं वाटतं की खूप भाराभार खूप पुस्तकं काढतात, पण वाचकांनी विचारलं पाहिजे अगर तुझं पुस्तक केव्हा हां, येतंय. तेच. तर माझ्याकडे माझं असं रेशो आहे की मला एक कथा लिहायला 1-1 वर्ष लागतात, कारण मी त्यावर पुन्हा पुन्हा रिराईट करत असतो. म्हणजे म्हणून माझ्या पहिलं कविता संग्रह 2000 साली आला, नंतर बाईच्या कविता 2010 साली, हो. तर डायरेक्ट 2018ला मोराची बायको आला. साधारण 8 ते 10 वर्षांचा गॅप. गॅप येतोय. आणि मग ह्या कविता ह्या पण आता तिसरा डोळा आला, त्या खूप जुन्या कथा आहेत त्या. मला वाटतं की जे आपण देऊ ते वाचकाची फसवणूक नको करूया. प्रामाणिकपणे. मला नाटक पण लिहिताना असं वाटतं की पडदा उघडतो, मला पहिल्या क्षणापासून तिथे ड्रामा सुरू होईल. तर त्याने फोन येणार आणि मग हां हे परांजपेंचं घर, मग आपल्याला कळतं श्रोत्यांना की हाचे हे परांजपेंचं घर आहे. कशाला? मला वाटतं फर्स्ट तो 400 रुपये खर्च करून येतो, तर ते पहिल्या मिनिटापासून त्याचा मोबदला मिळायला हवा, त्याला दिसायला हवा ड्रामा. तो तेवढं ताकदीचं लेखन हवं, मजबूत पाहिजे, बांधलेलं असलं पाहिजे. या सगळ्याच गोष्टी नाटकात तर येतात. एक सर तुमची योजना खूप सुंदर अशी मला वाटली, ऐकून ज्याचं नाव आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. हां, ते मला असं ऐनक ऐकू नव्यांच्या कथा अशी योजना आहे. मी गेली 3 वर्ष करतोय. की मला असं वाटायचं की खूप सगळेजण आपण ओरडतो ना की वाचक कमी होत आहेत. तर मला असं वाटलं कोणीतरी वाचक निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. सगळे आपण नुसतं बोलून कमी होत आहेत, असं ते कमी होत आहेत म्हणून वाढणार नाही. तर सगळ्यांनी ते प्रयत्न केले ते वाढतील. तर मला असं वाटलं की काय करायला हवं आपण. तर नुसतं आपण जाऊन लेक्चर देऊन किंवा हे करून कार्यक्रमात जाऊन मानधन मिळवण्यात अर्थ नाही. मला असं वाटलं की एक कल्पना सुचली की आपण जसं वृक्षारोपण करतो तसं दर महिन्याला तिथे जाऊन त्या झाडाला खत पाणी घालावं लागेल, नाही तर ते झाड मरून जाईल. तसंच मुलांसोबत आपण हे करूया. आणि मग मी दर महिन्याला त्या शाळेत जाऊन त्या मुलांसोबत गप्पा करतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो आणि हळूहळू मुलं बोलू लागलेत, चांगल्या गोष्टी सांगू लागलेत, स्वतः गोष्टी लिहू लागलेत. अशी क्या बात आहे. कुठेतरी ते प्रोत्साहन मिळत असतं लहान मुलांना आणि तेच गरजेचं असतं. सर खरंच मी आता इतके प्रश्न होते आणि अजूनही राहिलेले आहेत, पण पूर्ण होऊ शकत नाही कारण वेळ आपल्या इकडे संपते आहे. पण तुम्ही आले वेळात वेळ काढून, त्यासाठी खरंच मनापासून मी आभार मानते. आणि इतर गप्पा आपण नंतर करूच. परत लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.